पावसाचं पाणी लोकलच्या डब्यात येत असल्यामुळे दरवाजा बंद करण्यावरून 2 प्रवाशांमध्ये झालेला किरकोळ वाद. काही क्षणात शिवीगाळ, हाणामारी आणि अखेर हत्येसारख्या भीषण घटनेत बदलला. मंगळवारी रात्री चर्चगेट नालासोपारा फास्ट लोकलमध्ये रोशन सुवर्णा याने 22 वर्षीय मयंक लोहारची चाकूने वार करून हत्या केली. धावत्या लोकलमधील या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटना घडल्यानंतर आरोपी रोशन सुवर्णा फरार झाला होता. सुरुवातीला पोलिसांकडे फक्त सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीचा चेहरा एवढाच पुरावा होता. त्यामुळे त्याची ओळख लौट पटवून अटक करणं हे रेल्वे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली. नेमकं काय घडलं? पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले? आणि तपासात कोणती नवी माहिती समोर आली? जाणून घेऊया. नेमकं काय घडलं? पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले? आणि तपासात कोणती नवी माहिती समोर आली? जाणून घेऊया. 23 जूनच्या रात्री 10:42 चर्चगेट नालासोपारा फास्ट लोकल अंधेरी स्टेशनवर आली. त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. विरारमध्ये राहणारा 22 वर्षीय मयंक लोहार या लोकलच्या मिडल फर्स्ट क्लास डब्यात चढला. त्याचवेळी 30 वर्षीय रोशन सुवर्णही त्याच डब्यात चढून दरवाजाजवळ उभा राहिला. अंधेरी ते बोरिवली हा फास्ट प्रवास असल्याने पावसाचं पाणी डब्यात येत होतं. त्यामुळे दरवाजा बंद करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद हळूहळू वाढत गेला आणि त्याचं रूप हाणामारीत बदललं. रागाच्या भरात रोशनने आपल्या बॅगेतून मोठा चाकू काढला आणि मयंकाच्या पोटात, कमरेत आणि छातीत सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला मयंक दरवाजातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यावेळी डब्यात मोठी गर्दी होती. मात्र आरोपीच्या हातात चाकू असल्यामुळे त्याला अडवण्याची किंवा पकडण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रोशन अत्यंत संतापलेल्या अवस्थेत काहीतरी बोलताना दिसतो. लोकल बोरिवली स्टेशनवर पोहोचताच तो धावत्या गाडीतून प्लॅटफॉर्मवर उतरला आणि तेथून पळून गेला. रेल्वे पोलिसांनी तातडीने मयंकला रुग्णालयात दाखल केलं. मात्र रात्री सुमारे 12 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 7 विशेष पथकं तयार केली. लोकलमधील आणि स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. मात्र सुरुवातीला पोलिसांकडे आरोपीच्या चेहऱ्याशिवाय कोणताही ठोस पुरावा नव्हता. सीसीटीव्हीत आरोपीने रंगीत शर्ट, पॅन्ट, पाठीवर बॅग आणि डोळ्यावर चष्मा घातलेला दिसत होता. हत्या केल्यानंतर तो बोरिवली स्टेशन बाहेर पळून गेला. रात्री 11:06 स्टेशन बाहेरील एका सीसीटीव्हीत तो पावसात धावताना दिसला. त्यावेळी त्याचा शर्टही फाटलेला होता. मंगळवारी संपूर्ण रात्र पोलिसांनी आरोपीबाबत माहिती गोळा केली. बुधवारी सकाळपर्यंत आरोपीची ओळख पटली. तपासात समोर आलं की त्याचं नाव रोशन सुवर्णा असून तो मीरा रोडच्या साईबाबा नगर परिसरात राहतो. तो एअरपोर्ट कार्गो कंपनीत लेबलिंगचं काम करत होता. विशेष म्हणजे त्याचे वडीलही त्याच कंपनीत काम करत होते. दररोज दोघेही एकत्र घरी यायचे. मात्र घटनेच्या दिवशी त्याचे वडील लवकर निघून गेल्यामुळे रोशन एकटाच लोकलने घरी जात होता. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सर्वप्रथम त्याच्या घरी जाऊन आई-वडिलांची चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिवसभर आरोपीचा माग काढला. अखेर तो कुर्ला परिसरात असल्याची माहिती मिळाली. बुधवारी संध्याकाळी सुमारे 4 वाजता पोलिसांच्या पथकाने कुर्ला परिसरात त्याला घेरलं. पोलिसांनी शरण येण्यास सांगितल्यानंतर रोशनने कोणताही प्रतिकार न करता आत्मसमर्पण केलं. त्यानंतर त्याला बोरिवली रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. सध्या त्याची सखोल चौकशी सुरू आहे. वाद इतका टोकाला का गेला? आरोपीकडे चाकू कसा आला? आणि या घटनेमागे आणखी काही कारण होतं का? या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत. दुसरीकडे एका क्षुल्लक वादातून 22 वर्षांचा मुलगा गमावल्याने मयंकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयंक फायनान्स आणि मार्केटिंगचं शिक्षण घेत होता. तो दररोज विरार ते अंधेरी असा प्रवास करत असे. माध्यमातील माहितीनुसार लोहार कुटुंब मूळचं नेपाळचं असलं तरी मुंबईत त्यांची ही 6वी पिढी आहे.
पूर्वी हे कुटुंब अंधेरीमध्ये राहत होतं. मात्र पुनर्विकासामुळे गेल्या 5 वर्षांपासून ते विरार पूर्वेतील भोईरपाडा येथे वास्तव्यास होते. मयंकच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. माझ्या निष्पाप मुलाला मारणाऱ्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करत मयंकच्या आईने हंबरडा फोडला. मयंकची बहीण मेघा म्हणाली, जेव्हा माझ्या भावावर चाकूने वार होत होते तेव्हा डब्यातील लोक फक्त बघत उभे होते. त्यावेळी एखाद्या व्यक्तीने जरी धाडस दाखवलं असतं तर कदाचित माझा भाऊ आज जिवंत असता. तिने रेल्वे सुरक्षेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. चालत्या ट्रेनमध्ये एखादी व्यक्ती चाकू घेऊन फिरतेच कशी? अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही कुटुंबियांनी केली आहे. मयंकच्या मृत्यूमुळे संपूर्ण विरार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तो आनंदी, स्टायलिश आणि उत्तम फोटोग्राफर म्हणून ओळखला जायचा. स्वभावाने अत्यंत शांत, साधा आणि आपल्या कामाशी काम ठेवणारा मुलगा असल्याचं त्याच्या परिसरातील लोक सांगतात. याच वर्षी जानेवारी महिन्यातील आलोक सिंग हत्येनंतर अवघ्या 5 महिन्यात लोकलमधील ही दुसरी हत्या आहे. त्यामुळे मुंबई लोकलमधील प्रवास दिवसेंदिवस अधिक धोकादायक आणि भीतीदायक होत चालल्याची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.